श्री स्वामी समर्थ मंडळी. गाजर हलवा चवीची गुळाची गोड दशमी. मागच्याच आठवड्यात केली ती खरं राहिलं शेअर करायचं. जसं आपण गाजर हलवा खातो तसंच स्टफ करून पराठा खातो त्याप्रमाणे याची चव लागते. खूपच सुरेख. मी अगदी सहज म्हणून म्हटलं करून बघावं ती कशी होते. ती थोडीशी जाड लाटायची. मी बारीक लाटल्यामुळे थोडीशी पापुद्रे उलगडायला हे झालं म्हणजे नीट झालं. जेवढं गाजर घेतलं आहे तुम्ही तर तेवढा गुळ घेतला तरी चालेल. मी थोडंसं कमी घेतलं आणि गाजर बऱ्यापैकी घेतलं. 1 वाटी गाजर, 1 वाटी गूळ, त्याच्यामध्ये बडीशेपची भरड करून टाकायची. त्यामुळे बडीशेपमुळे खूप सुरेख चव लागते. त्याची तीळ घालायचं आणि जायफळ आणि वेलची सगळं घालायचं कढईमध्ये या पद्धतीने आणि एक अर्धा ग्लास पाणी घालायचं. तुम्हाला जेवढी कणिक करायची तेवढं पाणी घालावं. मी अर्धा ग्लास पाणी घातलं जेणेकरून त्याला पाणी पण सुटलं आणि ते गाजर शिजायला मदत पण झाली छान या पद्धतीने. आणि नंतर त्याच्यावर झाकण घालून द्यायचं आणि 5 ते 6 मिनटं शिजू द्यायचं. गाजर छान असं मऊ होऊन जातं. तुम्ही कुकरमध्ये टाकून एक शिट्टी घेतली तरीसुद्धा चालेल आणि असं शिजवलं तरीसुद्धा चालेल. हे सगळं आता थंडगार होऊ द्यायचं एकदम व्यवस्थित. नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं, थोडंसं बेसन पीठ घालायचं आणि मग गव्हाचं पीठ घालायचं. त्याच्यात जेवढं बसेल तेवढं. ती कणिक थोडी पातळच राहू द्यायची कारण गुळाचं पीठ जे आहे ते नंतर आवळलं जातं म्हणजे घट्ट होतं ऑटोमॅटिक. मी त्याच्यात जेवढी कणिक मावली तेवढी कणिक घातली आणि छान असं मळून घेतलं एकसारखं. बघा आता ही मऊ दिसते पण थोडं वेळाने ते गुळाची कणिक आवळली जाते. एक 5 ते 7 मिनटं त्याला छान असं झाकून ठेवून रेस्ट करू दिलं आणि एक मोठा गोळा घेतला आणि जशी आपण रेग्युलर दशमी लाटतो तिखट तशी 3 पुडाची छान अशी दशमी लाटायची. थोडी गुब्बूस लाटायची. माझ्याकडनं थोडी पातळ झाली होती. एकसारखी छान अशी लाटून घ्यायची. तवा छान असं तापू द्यायचा आणि जशी आपण रेग्युलर दशमी शेकतो त्या पद्धतीने खरपूस अशी शेकून घ्यायची. खूप सुरेख लागते चव कारण त्या गुळाच्या पाण्यामध्ये ते गाजर शिजतात. त्यात बडीशेप, सुंठ, वेलचीची पूड आणि गाजर हलव्यामध्ये काय होतं जास्त प्रमाणात साखर खाल्ली जाते. पुन्हा करायलाही खूप वेळ लागतो आणि हे एक म्हणजे फायबर पण असतात पोळीसोबत ते तर ते एक पौष्टिक हे पण होतं आणि एक छान वेगळी चव पण लागते. त्या पद्धतीने दोघी बाजूने 2-2 चमचे तेल लावून आता शेकणं ह्या दशमीच्या ह्याच्यात खूप महत्त्वाचं आहे. बघा छान अशी गुलाबी रंगापर्यंत येईस्तोपर्यंत खरपूस शेकायची एकदम की जेणेकरून तिचे पापुद्रेही सुटले पाहिजे आणि असा मऊपणा जो आहे तिचा तर पूर्ण निघून गेला पाहिजे. त्या पद्धतीने छान अशी खरपूस शेकली आणि तूप टाकून छान खायची. अप्रतिम लागते चवीला. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून सांगा. थँक्यू. एन्जॉय गाजर हलव्याची दशमी.